नमस्कार. आज आहे 29 सप्टेंबर आणि महाराष्ट्रातील सर्व माता बहिणीसाठी सोन्याचा दिवस उजडलेला आहे. कारण की आज सर्व महिलांच्या खात्यावर जवळपास 4,500 रुपयाचे 3 हप्ते आणि 2 हप्ते 3,000 रुपये जे आहेत ते जमा झालेले आहेत. आणि ज्या बहिणींच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपयाही आला नाही अशा बहिणींसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. आणि ज्यांना 3,000 रुपये तर भेटलेलेच आहेत आणि तसेच 4,500 रुपये देखील भेटलेले आहेत अशा सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी जी आहे ती आलेली आहे. आणि तसेच चौथ्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. अशा प्रकारच्या 4 ते 5 महत्त्वपूर्ण अपडेट्स जे आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा, कारण की अशा प्रकारच्या ओरिजिनल माहिती जी आहे ती इतर तुम्हाला कुठेही भेटणार नाही. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आज भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत, परंतु काही महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत त्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत 1 रुपयाही प्राप्त झालेला नाही आणि 1,500 रुपयाचा हप्ता देखील तिसरा हप्ता देखील त्यांना अजून प्राप्त झालेला नाही. जरी पहिला हप्ता प्राप्त झालेला असेल 3,000 रुपये, तरी तिसरा हप्ता जो आहे तो अजूनपर्यंत देखील प्राप्त झालेला नाही. अशा सर्व महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपण आज देणार आहोत. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याच प्रकारची अडचण किंवा डाऊट जो आहे तो तुमच्या मनात राहणार नाही. सर्वात प्रथम तुम्ही अर्ज कोणत्या महिन्यात केलेला आहे आणि तुम्हाला अप्रूव्ह तुमचा अर्ज कोणत्या महिन्यात झालेला आहे या गोष्टी भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड आहेत. कारण की जर तुम्ही अर्ज या महिन्यातील या आठवड्यात जर केला असेल, मी पुढे तुम्हाला संपूर्ण सांगतो, तर तुम्हाला पैसे जे आहेत ते किती तारखेला भेटणार आणि आज किती वाजता तुम्हाला पैसे जे आहेत ते पडणार. जर तुम्हाला अजूनपर्यंत 1 रुपयाही प्राप्त झाला नसेल तर चला तर आपण संपूर्ण माहिती जी आहे ती डिटेलमध्ये जाणून घेऊया. कारण की अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर देणे हेच आमचे काम आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया जुलै महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील, पहिला, दुसरा आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले असतील अशा महिलांना जवळपास 70 ते 80% महिलांना पैसे जे आहेत त्यांच्या खात्यावर क्रेडिट झालेले आहेत. आणि तिसरा हप्ता 1,500 रुपये तो देखील त्यांच्या खात्यावर क्रेडिट झालेला आहे. आणि याच्यानंतर जुलैमधील देखील काही महिला जर राहिल्या असतील, जवळपास 10 ते 20% किंवा जास्तीत जास्त 30% महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. आता अशा महिलांना पैसे जे आहेत ते कधी प्राप्त होणार किंवा पैसे कधी त्यांच्या खात्यावर क्रेडिट होणार ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम 25 तारखेपासूनच पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. ती अपडेट देखील आपण सर्वात अगोदर तुम्हाला दिलेलीच आहे. आणि 25 तारखेच्या नंतर 25, 26, 27, 28, 29 आणि उद्या 30 तारखेपर्यंत देखील पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आज रायगडमध्ये कार्यक्रम असल्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर कार्यक्रम जो आहे तो सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. आणि सकाळी 11 वाजता कार्यक्रम चालू झाल्याच्या नंतर पैसे जे आहेत ते लाईव्ह एकनाथ शिंदे जे आहे ते तुम्हाला पाठवणार आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त तयार राहायचे आहे. तुमचे बँक खाते जे आहे ते एकदा चेक करून घ्या, कारण की रात्री देखील भरपूर महिलांना पैसे पडलेले आहेत. आणि आज सकाळपासून पहाटे 4 वाजल्यापासूनच पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे. आता ज्या महिलांनी जुलैमध्ये अर्ज केला तर त्या महिलांना देखील पैसे जे आहेत ते आजच येणार आहेत. आणि ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला त्यांना पैसे जे पुढील आठवड्यात येतील का, तर तसे काही होणार नाही. त्या महिलांना देखील जवळपास 70 ते 80% महिलांना कोणत्याही आठवड्यात अर्ज केलेला असू दे तुम्ही, पैसे जे आहे ते तुम्हाला आज प्राप्त होणार आहे. आणि जर आज 1 रुपयाही प्राप्त झाला नाही तर काय समजायचे किंवा आमचा फॉर्मचं काही अडचण आहे का, तर एक गोष्ट लक्षात घ्या. DBT जे आहे पोर्टल तुम्हाला संपूर्ण समजून सांगतो. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ही अशी सिस्टीम आहे जी की एक सोबत 60 ते 70 लाख एवढ्या अकाउंट्सवर एक सोबत पैसे जे आहे ते पाठवू शकते. आता यामध्ये जास्तीत जास्त कॅपॅसिटी जी आहे म्हणजे त्याची क्षमता जी आहे ती आहे 70 लाख लोकांना एक सोबत पैसे पाठवण्याची कॅपॅसिटी जी आहे ती DBTची असते. आणि हे तुम्हाला आपण अगोदरही सांगितलेले आहे. आणि त्यामुळेच 25 तारखेपासून यांनी पैसे पाठवण्यास सुरुवात केलेली होती. कारण की जवळपास एवढ्या महिलांना पैसे जे पाठवणे एकाच दिवशी पैसे पाठवणे शक्य होत नाही. जवळपास 2.5 ते 3 कोटी एवढे अर्ज आलेले ते, आणि त्यापैकी 2.5 कोटी 2,60,00,000 अर्ज जे आहेत ते अप्रूव्ह होऊन तेवढ्या लोकांना पैसे जे आहेत ते पाठवण्याचे ध्येय आहे सरकारचे. त्यामुळे जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, कारण की तुम्ही फॉर्म जर उशिरा केला असेल, ऑगस्टमध्ये केला असेल किंवा सप्टेंबरमध्ये केला असेल तर पैसे जे आहेत ते थोडेसे हळू तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहेत. परंतु टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही. पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवर 100% पडणार आहेत. परंतु जर तुम्ही अजूनपर्यंत आधार लिंक केले नसेल, अजूनपर्यंत आधार लिंक केले नसेल तर ते करून घ्या. कारण की पैसे जे आहेत ते तुम्हाला जरी या महिन्यात पडले नाहीत किंवा काही कारणास्तव पैसे या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत जर पडले नाहीत तर तुमच्यासाठी
टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही, कारण की पुढील चौथा हप्ता जो आहे तो देखील लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि चौथा हप्ता 17 ते 20 तारखेच्या दरम्यान जमा होणार आहे. जी पुढे तारीख येणार आहे ऑक्टोबरमध्ये 17 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान तुमचा चौथा हप्ता देखील तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. आता तो चौथा हप्ता ज्या महिलांच्या खात्यावर या 30 तारखेपर्यंत ₹1ही प्राप्त होणार नाही, 37 सप्टेंबरपर्यंत. तर अशा संपूर्ण महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे 17 ते 20 तारखेदरम्यान तुम्हाला पैसे जे आहेत ते 1,500 हजाराचे जवळपास सर्व हप्ते जे आहे ते प्रत्येक महिन्यानुसार हप्ते जे आहे ते तुमच्या खात्यावर जे आहे ते जमा होणार आहेत. जवळपास ₹6,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. हे 3 हप्ते ₹4,500 आणि ₹1,500 तो हप्ता म्हणजे 5 आणि ₹6,000 हे बघा ₹4,500 म्हणजे ह्या जर तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला असेल तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 3 महिन्याचे तर पैसे 4,500 अधिक त्या येणाऱ्या महिन्याचे पैसे म्हणजे ₹1,500 एवढा ₹6,000 एवढा मोठा हप्ता जो आहे तो डायरेक्ट तुमच्या खात्यावर ट्रान्सफर होणार आहे. जर अजूनपर्यंत पैसा ₹1 तुमच्या खात्यावर आला नसेल तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे DBTची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे किंवा तुम्ही अर्ज जो आहे तो थोडा उशिरा केल्यामुळे किंवा अर्ज अप्रूव्ह होण्यास थोडा वेळ लागल्यामुळे हे कारणे असू शकतात. आणि जर तुमच्या आधार कार्ड लिंक असेल, बँकेत तुमचे खाते जर चालू असेल तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण की पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर नक्कीच क्रेडिट होणार आहेत. सोबत ₹6,000 देखील पैसे जे आहेत ते क्रेडिट होणार आहेत. एकनाथ शिंदेंनी काल परवाच एक लाईव्ह त्यांच्या भाषणात सांगितलेले आहे. अशा बहिणींना ज्या बहिणींना अजूनपर्यंत ₹1ही प्राप्त झाला नाही, अशा बहिणींना आपण पैसे जे आहे ते सोबतच पाठवणार आहोत. ते म्हणजे ₹6,000 एवढा मोठा हप्ता जो आहे तो ते डायरेक्ट ट्रान्सफर करणार आहेत. परंतु यामध्ये देखील भरपूर महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत. जवळपास 2.5 ते 3 कोटी महिलांना पैसे पाठवणे म्हणजे सोपे नाही. यासाठी भरपूर टीम जी आहे ती लागत असते. तिथे तुम्हाला त्यांना अकाउंट चेक करून किंवा आधार कार्ड चेक करूनच पैसे जे आहेत ते खात्यावर ट्रान्सफर करावे लागत असतात. त्यामुळे पैसे पाठवण्यास थोडा विलंब होत आहे. आणि राहिला मुद्दा म्हणजे आज रविवार आहे, पैसे येतील का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, रविवार जरी असेल तरी सर्व टीम जी आहेत त्यांनी कामावर लावलेल्या आहेत, कारण की आज रायगडमध्ये कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाअंतर्गत ते विचारणार आहेत किती महिलांना पैसे भेटले, हात वर करा म्हणून, असे ते कार्यक्रमात दर प्रत्येक भाषणात बोलतात आणि आजच्या भाषणात देखील ते 100% बोलणार आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त रिस्पॉन्स हवा आहे. या कारणामुळे आज रविवार जरी असेल तरी देखील त्यांची एक टीम जी आहे ते सर्व वर्क करत आहेत आणि तुम्हाला पैसे जे आहे ते पाठवण्यासाठी सक्षमरित्या कार्यरत आहेत. त्यामुळे कुणालाही टेन्शन घेण्याची गरज नाही किंवा आम्हाला कधी पैसे पडणार की नाही किंवा पहिला चौथा हप्ता जो आहे तो भेटणार की नाही याविषयी काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. आणि राहिला मुद्दा म्हणजे चौथा हप्ता जो आहे तो किती तारखेला क्रेडिट होणार, तर त्याविषयी देखील अपडेट आलेली आहे. पुढील कार्यक्रम असणार आहे 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पुणे या ठिकाणी अतिशय मोठा कार्यक्रम यांनी नियोजित केलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्त्याविषयीचा कार्यक्रम जो आहे तो असणार आहे आणि या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांची अर्जसंख्या आणि सर्व जो डाटा आहे तो पब्लिक केला जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती लोकांना किती कोटी रुपये वाटले या सर्व गोष्टीची माहिती जी आहे ती येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे कार्यक्रमाच्या चौथ्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रात ते जाहीर करणार आहेत. कारण की ऑक्टोबरच्या नंतर जर तुम्हाला माहितीच आहे तो काय होणार आहे, संपूर्ण त्यांनी केलेली आहे. मी सीधे बोलून नाही दाखवत, परंतु तुम्ही समजून जायचे ऑक्टोबरच्या नंतर काय लागणार आहे. त्यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रित पैसे देखील तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात देखील होणार आहे. परंतु अजूनपर्यंत जर ₹1 आला नसेल तरच तुमच्या खात्यावर ₹6,000 जे आहे तेवढे क्रेडिट होणार आहेत. त्यामुळे आणि आज जवळपास 10 ते 11 वाजेपर्यंत वाट पाहा तुम्ही. तुमच्या खात्यावर जे आहे ते पैसे जे आहे ते सोबतच क्रेडिट होण्यास सुरुवात होणार आहे. ₹4,000 प्राप्त झाले, ₹3,000 प्राप्त झाले असे मेसेज जे आहे ते तुम्हाला आज दिवसभर येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातच महिलांना हे मेसेज जे आहे ते येणार आहेत. आणि राहिला मुद्दा म्हणजे जर तुम्हाला पैसे आले नाही तर काय करायचे, तर यासाठी एक तक्रार देखील तुम्ही करू शकता. एक त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे, तसेच त्यांचा व्हॉट्सॲप नंबर देखील आहे की तक्रार करण्यासाठी त्या नंबरवर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता की अजूनपर्यंत आम्हाला पैसे जे आहे ते प्राप्त झालेले नाहीत, परंतु पैसे जे आहे ते तुम्हाला संपूर्ण महिलांना लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचे नाही, फक्त थोडा वाट पहा. इतके दिवस वाट पाहिली आणि आता 48 तास म्हणजे 48 देखील नाही, 24 तासच फक्त तुम्ही वाट
स्क्रीनशॉट पहा. तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते एक सोबतच क्रेडिट होणार आहेत. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.